मुंबई से एक बड़ी राजनीतिक प्रतिक्रिया सामने आई है। कांग्रेस नेता बालासाहेब थोरात ने आज स्पष्ट कहा है कि कांग्रेस हमेशा से समानता और संविधान की विचारधारा पर चलने वाली पार्टी रही। थोरात ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बयान पर तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री जितनी तरह से बातें कर रहे हैं उससे यह स्पष्ट होता है कि मोदी संविधान की मूल भावना का सम्मान नहीं करते। थोरात ने आगे जोर देकर कहा कि कांग्रेस का मूल स्वभाव ही समानता, न्याय और संविधान की प्रतिनिष्ठा पर आधारित और पार्टी आगे की इस मार्ग पर चलती रहेगी। मोदी म्हणतात काँग्रेस माओवादी झालेली आहे, काँग्रेस मुस्लिम लीग झालेली आहे, माओवादी झाली असं आहे की राज्यघटनेचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। राज्यघटनेचे मूलभूत तत्व हा काँग्रेसचा विचार आहे आणि काँग्रेसचे तत्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्वज्ञान आहे, समतेचं तत्वज्ञान आहे। माणसाला माणसाप्रमाणे कायम वागवलं गेलं पाहिजे सर्व, त्यामध्ये समानता आहे। आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील ते राज्यघटनेला मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो। आमचं तत्वज्ञान राज्यघटनेचं तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं राज्यघटनेला जर पंतप्रधान म्हणत असतील मानत असतील तर आमच्या तत्वज्ञानाला मानतात असं म्हणावं लागणार, ते मानत नाही म्हणून असं बोलताय। तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये काँग्रेसने उत्तम निर्णय घेतलेला आहे एकटं जाण्याचा, मात्र तशा पद्धतीने आपण बघितलं मागच्या काही वेळामध्ये ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसला कुठेतरी म्हणजे म्हणायला हवं तेवढं यश मिळताना पाहायला मिळत नाहीये। तर आता या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे का? काँग्रेस तयार आहे, काँग्रेस हा विचार आहे, काँग्रेस ही विचाराची चळवळ आहे आणि त्या विचाराकरता ते लढत आहे। त्यामुळं एक आहे की या जनतेमध्ये हा विचार मानणारे खूप लोक आहेत, काही दिशाभूल झालेली काही लोकांची, पण हा विचार जो राज्यघटनेचा विचार करतो समतेचा विचार मानणारी खूप मोठी संख्या आहे। त्यांना बरोबर घ्यावं लागेल आम्हाला आणि ते बरोबर आले तर विजय हा आमचा निश्चित आहे। सर, पण तुम्ही आता मुंबई महापालिका निवडणूक सोहळा लढताय काँग्रेस, याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होतो, पण एकत्र निवडणुकीत सामोरं जाणार तुम्ही आता महाविकास आघाडी काही नाही, शेवटी ही लढाई विचाराची लढाई चाललेली आहे। आम्ही आमच्या विचाराकरता लढतो आहोत, संघटन करता लढतो आहोत, देशासाठी लढतो आहोत, त्याबरोबर मुंबईसाठी सुद्धा, मुंबईच्या हितासाठी लढतो आहोत। काँग्रेस म्हणून आम्ही लढतो। देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुंबईचा महापौर महायुतीचा असणार भाजप, काँग्रेस कुठला आहे? ज्या वेळेस असं बोलतात तसं होत नसतं। मी येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही, आपल्याला माहिती आहे। त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांचे अशी वाक्य काँग्रेस आता महापौर पदाचा दावेदार म्हणून या निवडणुकीत सामोरं जाणार का? कारण आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता 100% आम्ही प्रयत्न करणार, यशस्वी होणार। काय असणार आहे निवडणुकीत महत्वाचे मुद्दे काय? रोड चोरीवर फक्त फायदा झालेला नाही, हे तर आहेच आहे। त्यांचे फंडे भारतीय जनता पक्षाचे अनेक असतात निवडणूक जिंकण्याकरता। आपण पाहतो की आता बिहारची निवडणूक जिंकली त्यावेळेस आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये जे फंडे त्यांनी वापरले तेच तिथं बिहारमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील। तुम्ही थोडं विश्लेषण करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते निकोप लोकशाही करता नाही, त्यांच्या मनामध्ये त्यांची लोकशाही जी